पाहायला मिळत आहे. येस 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 पहा पंचांचा बोट आकाशाकडे. काय होतोय मैदानावर चिकू, काय होतोय, काय घडतोय परेश खड़के. यहाँ पर देखिए एक बड़ी मछली जाल में फंसती हुई नजर आई परेश खड़के, जिससे उम्मीदें लगाई थी। बिल्कुल मछली नहीं है, मगरमच्छ है जो जाल में फंसाई है। विकेट को दिमाग में रख के गेंदबाजी गेंदबाजी के लिए आया था, वो बड़ा मछली पहली गेंद पर फंसता नजर आया। परेश करके द बिग मैन बैक टू द डगआउट, शून्य के इस रन पर जाते हुए बड़ा झटका लगता हुआ टीम रॉयल को। क्या कहना चाहेंगे चिकू, इस बड़े मुकाबले में परेश खड़के का शून्य पर आउट होना? येस येस डेफिनेटली आपलं म्हणणं मला अगदी रास्त आहे. पण परेश खडके आउट झाला ना तरी इतकासा रॉयल संघाला फरक पडणार नाही आहे. कारण आज आग ओकणारी फलंदाजी तुषार शर्माने केली आहे. आज आग ओकणारी फलंदाजी प्रभात अंबोरने केली आहे. तर मैदानावरती एकाला झाकावं दुसऱ्याला उघडावं मिस्टर 360 अक्षय सरोदे आलाय. बिल्कुल अक्षय सरोदे को मैदान तो भेजा गया। इनाइट नंबर 3 है, तीसरे क्रमांक पर बल्लेबाजी के लिए रॉयल स्पोर्ट्स क्लब कोलंबोली के ये तीसरे दिग्गज बल्लेबाज जो मैदान के अंदर आया है। बात की जाए स्कोर कार्ड की तब तक किसी भी प्रकार का श्री गणेशा नहीं होता हुआ, लेकिन अच्छा श्री गणेशा करते हुए आदित्य प्रिया, ये लीजिए यू मिस, आई विल डेफिनेटली हिट। दूसरा मगरमच्छ एक बार फिर फंसता हुआ। थँक्यू डीजे. तर थँक्यू डीचे. बघा डीजे आपण देखील वेळ खूप कमी घ्यायचा आहे. परंतु मैदानावरती होतंय काय आकाश गुप्ता, होत्याचं नव्हतं नव्हत्याचं होतं करणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. होतंय काय मैदानावरती बॅक टू बॅक दोन मोहरे गारद झालेत. तिसरी विकेट जर घेतली तर रुपेश कदम मेजर यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. तसंच रोख रक्कम 1000 रुपये सूरज नानावरे यांच्याकडून आहे. जर सुद्धा विकेट हॅट्रिक जर पूर्ण करतोय जर गोलंदाज इथं तर तो बिल्कुल यहाँ पर गेंदबाज प्रतीक ठाकुर ऑन फायर, लगातार 2 गेंदे 2 बड़ा विकेट अपने पलड़े में खींचते हुए। पहले परेश खड़के, उसके बाद अक्षय सरोदे। क्या तीसरा विकेट यहाँ पर आएगा? क्या विकेट हैट्रिक यहाँ पर पूरी होगी? पहली विकेट हैट्रिक क्या प्रतीक ठाकुर यहाँ पर पूरा करेंगे? सूरज ननावरे अभी भी 1000 रुपए की इनामी राशि कल से लेकर घूम रहे हैं कि कौन सा होगा वो गेंदबाज जिनके हाथों में सौंपी जाएगी वो 1000 रुपए की इनामी राशि। और साथ ही साथ मेजर रुपेश कदम उनके माध्यम से भी आती हुई है विकेट हैट्रिक के लिए। इस बार खेल दिया है, वहां पर कोई खिलाड़ी नहीं यहां पर आता हुआ पहला दंडनाता रॉयल स्पोर्ट्स राष्ट्रवादी 2024 का चौकार। की सांस लेते हुए रॉयल स्पोर्ट्स क्लब कोलंबोली संतोष मदने के बल्ले से आता हुआ ये पहले चौका। प्रतीक ठाकुर फिर एक बार गेंदबाजी मारकर फिर लोअर फुटर्स की गेंद, दिशा दिखाई हवा में गेंद, गेंद के नीचे खिलाड़ी, एक और बड़ा विकेट संतोष मदने।
चिकू, अगर पकड़ की बात की जाए तो पकड़ कैसे निर्माण करना है, आपके सामने टीम कितनी मजबूत दावेदारी रखती है, उसके सामने प्रति उत्तर देता हुआ ये गेंदबाज प्रतीक ठाकुर, क्या कहना चाहेंगे ये गेंदबाज के लिए? पहली ओवर से ही अपना निशाना साधते हुए 3 अहम बल्लेबाजों को मैदान के बाहर का रास्ता दिखा चुका है. निश्चित प्रतीक ठाकूर याचं सांगायचं गेलं तर तो या संघाचा सरसेनापती देखील आहे, या संघाचा तो सरपंच आहे, या संघाचा तो संघनायक आहे, कॅप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट असं म्हटलं जातं ना, तशा पद्धतीची कामगिरी देखील तो स्वतः संघनायक या मैदानावरती करतोय. लेकिन इस बार अगर जिम्मेदारी की बात की जाएगी तो नितिन मात्रे नए बल्लेबाज जो मैदान के अंदर आए हैं, नितिन मात्रे होंगे अगले बल्लेबाज साथ देने के लिए. मनीष शर्मा, तुषार शर्मा का इस बार लॉन्ग ऑफ रेजन में सुहास करे गेंद के नीचे, जब तक गेंद को कवर करेंगे, थ्रो करेंगे, दोनों बल्लेबाजों के पास 1 रन लेने का मौका. इसी 1 रनों के साथ अब जाकर स्कोर कार्ड में हुआ है इजाफा. टीम की टोटल रन संख्या महज 5 रन. लॉस ऑफ द 3 विकेट टीम रॉयल स्पोर्ट्स क्लब कोलंबोली. तो बिल्कुल आप देख सकते हैं मैदान के अंदर मैं ये जो बाइसिकल्स रखी गई है, बेस्ट फील्डर, बेस्ट बॉलर, बेस्ट बैट्समैन और मैन ऑफ द सीरीज के लिए मैदान की चारों तरफ घुमाते हुए हमारे ऑर्गेनाइजर ये 4 साइकिल्स जो राष्ट्रवादी चषक 2024 के माध्यम से यहां पर दी गई है, आदरणीय डॉक्टर संजय कदम, साथ ही साथ स्वप्निल पोकरकर, पायल मोबाइल के सर्वेसर्वा अशोक देवड़ा और हमारे हेमंत चौधरी सिटीजन मेडिको जिनके माध्यम से स्पॉन्सर की गई है ये बाइसिकल. देख सकते हैं मैदान पर आपको घूमती हुई नजर आएगी. यहाँ पर तर मित्रांनो आपण पाहतो ज्यांचं नुकतंच शुभागमन आमच्या व्यासपीठावरती होते आणि कालपासून या कळंबोली परिसरामध्ये एक चर्चा चाललेली, एक असा चेहरा जो मात्र शरीर सौष्ठव अर्थात बॉडी बिल्डिंग मध्ये भारताचं नाव एक वेगळ्या उंचीवरती घेऊन जातोय आणि खऱ्या अर्थानं खूप कौतुकाची गोष्ट आहे, तो चेहरा आता मात्र आमच्या व्यासपीठावरती आला. थँक्यू सो मच डीजे. तर नक्कीच चिकू आपण पाहतो ज्यांचं नुकतंच शुभागमन आमच्या व्यासपीठावरती झालेलं आहे, API सुभाष पुजारी सरांचं इथे मात्र शुभागमन झालेलं. मित्रांनो, बॉडी बिल्डिंग आणि या बॉडी बिल्डिंग करिअर मध्ये ज्यांनी मात्र भारताचं नाव खूप मोठ्या उंचीवरती नेलंय आणि भारताच्या शिरपेचामध्ये ज्यांनी मानाचा तुरा बिंबवलाय, खऱ्या अर्थानं एवढा अभिमान या व्यक्तीबद्दल आज वाटतो, कारण की फक्त आणि फक्त पोलीस दलामध्ये कार्य करत असताना कायद्याने सुव्यवस्था याचं संरक्षण न करता त्याच्या पलीकडे जाऊन मिस्टर वर्ल्ड 2021-2023, मिस्टर एशिया 2022-2023, मिस्टर इंडिया 2021-2022, त्यानंतर ऑल इंडिया पोलीस 2022 आणि त्याचबरोबर मिस्टर महा 2021 आणि 2022 एवढे मोठमोठे टायटल ज्यांनी मारलेत. आणि मित्रांनो, शरीर सौष्ठव आणि बॉडी बिल्डिंग मध्ये एक दणकट शरीर अगदी लोखंडाप्रमाणे ज्यांचं मजबूत आहे आणि विशेष अशी गोष्ट, पोलीस दलामध्ये कार्य करत असताना सदरक्षणम खलनी ग्रहण आहे या एका ब्रीद वाक्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावणारे, सर्वसामान्य जनता सुरक्षित या राहील यासाठी आपली जीवाची बाजी लावणारे आपले पोलीस दलामधील आपलेच मित्र API सुभाषजी पुजारी सर हे मात्र आमच्या व्यासपीठावरती आले. तर एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो या झाल्याच पाहिजे. एक मराठी म्हणून, एक महाराष्ट्रीयन म्हणून आणि या भारताचा एक सर्वसामान्य नागरिक म्हणून साहेब तुमचा आम्हाला भरपूर अभिमान आहे. वाटलं देखील नव्हतं की एवढं मोठं व्यक्तिमत्व आज आमच्या व्यासपीठाला लाभल, परंतु तुमच्या येण्याने या स्पर्धेची, या व्यासपीठाची आणि आमच्या कळंबोलीची शान ही दुगुणी झाली. ओव्हर टू कॉम्बॉक्स. तो बिल्कुल स्कोर कार्ड की अगर बात की जाए तो 8 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. सुहास करे गेंदबाजी मार्ग पर आए हैं और बल्लेबाजी की अगर बात की जाए तो तुषार शर्मा और नितिन म्हात्रे इस वक्त संघर्ष करते हुए मैदान के अंदर इस समय का फाइनल को जीतने के लिए राष्ट्रवादी चषक 2024 के लिए कौन होगा विजेता, कौन होगा उप विजेता, अभी भी ये प्रश्न चिन्ह बना हुआ है. चिकू. यस प्रशांत, संघर्ष हा मात्र आकाश करावा लागेल, कारण अगदी आपण बनतो ना, जब तक ना पड़े हथौड़े की चोट तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. यहाँ संघर्ष के बिना कोई महान नहीं होता. संघर्ष हा करावा लागेल, पण तो स्पीडअप देखील करायचं आहे. पण अंधाराचं साम्राज्य आपल्याला जवळपास जाणू लागलंय, भासू लागलंय.
कारण आपण पाहत अंधार होत चालला दिवा पाहिजे, या महाराष्ट्राला पुन्हा एकदा शिवा पाहिजे. कारण आपण पाहतो जगात पारी 19 फेब्रुवारी उद्या पूर्ण देशभर जगभर या ठिकाणी शिवजयंती सोहळा तर आपण पार पाडणार आहोतच, परंतु कळंबोलीमध्ये देखील आपण पाहतोय घाटी संघटनेच्या माध्यमातून देखील आज ठीक 12 वाजता शिवछत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती देखील होणार आहे. ये जरूर जरूर घाटी मराठी युवा संघटना एक शहर एक रॅली यांच्या माध्यमातून मागील काही वर्षांपासून सातत्याने शिवजयंती महोत्सव हा खूप वेगळ्या उंचीवरती केला जातो. त्याचबरोबर नवरत्न युवा संघटना यांच्या माध्यमातून देखील उद्या एक रॅली शिवजन्मोत्सव यांचं औचित्य साधून मात्र आयोजित केले गेले. तर तमाम कळंबोली वासियांना मी आवर्जून विनंती करेन आपण सर्वांनी या दोन्ही कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थिती दर्शवायचे. मित्रांनो, पारतंत्र्याच्या नगरीमध्ये आपल्या रक्ताचा अभिषेक ज्यांनी या मातीला दिला आणि स्वराज्याचं पहिलं पुष्प आपल्या मातेच्या चरणी ज्यांनी मात्र अर्पण केलं, अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज आणि यांचाच उद्या जन्मोत्सव आहे. 394वा हा जन्मोत्सवाचा कार्यक्रम मात्र आपल्या कळंबोली परिसरामध्ये हा आयोजित केला गेलाय. तर मी आवर्जून विनंती करेन सर्वांना एक घर एक शिवजयंती या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक संकल्प आखूया आणि प्रत्येक घरामध्ये शिवजन्मोत्सव हा ताठामाटाने आपण सर्वांनी जल्लोषामध्ये साजरा करूया. आज देवळामध्ये देव सुरक्षित आहे, आज देवळामध्ये देव सुरक्षित आहे कारण की माझा राजा त्यावेळेला लढला होता. नक्कीच चिकू खूप अभिमानाचा दिवस आहे उद्याचा आणि नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा. आजच राष्ट्रवादी चषक 2024 अर्थात सतीशजी पाटील साहेब आणि ॲडव्होकेट तुषारजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून तमाम कळंबोली वासियांना खूप साऱ्या शुभेच्छा शिवजन्मोत्सवाच्या जरूर देऊया. निश्चित निश्चित या ठिकाणी आपण पाहत तुषार शर्मा यांचा देखील फटका फसलाय की काय. रबाडा चेंडूखाली येतील, अविनाश उपाध्याय चेंडूखाली आलेत, आणखीन एक मोहरा गारद. डीजे मास्टर देखील आता मात्र एनर्जेटिक करता संपूर्ण वातावरणाला. जगातील सर्वाधिक शक्तिवर्धक शक्तिवान शब्द जर कुठला असेल तो म्हणजे छत्रपती. आणि नक्कीच उद्या जन्मोत्सव आपण साजरा करणार आहोत आणि नक्कीच आपण पाहतो की आमच्या समेत पुजारी साहेब देखील जुडले गेले. तर निश्चित स्वरूपाने त्यांचं देखील आपण कळंबोली वासियांच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. जिद्द चिकाटी आणि प्रचंड मेहनत करण्याची क्षमता जर तुमच्या मनगटामध्ये असेल ना तर एक दिवशी तुमचे देखील स्वप्न हे पुजारी सरांसारखे पूर्ण होतील. आणि याचं मूर्तिमंत उदाहरण मात्र आज आमच्या समेत जुडले गेले आणि नक्कीच त्यांच्याशी देखील आपण चर्चा करणार आहोत. त्यांच्याशी देखील थोडीशी बातचीत आज जरूर आपण करणार आहोत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. निश्चित निश्चित या ठिकाणी आपण छत्रपती नावाचा उल्लेख प्रशांत केला. आपण छत्रपती अगदी आपण बोलतो छत्रपती छ म्हणजे 36 हत्तीचं बळ असणार, त्र म्हणजे तिन्ही त्रस्त मुघलांना करणारे, प म्हणजे परप्रांतीयांना आपले मानणारे आणि ती म्हणजे तिन्ही जगात वावरणारे असे छत्रपती शिवाजी महाराज होते. असे या छत्रपती शिवाजी महाराजांना आपण मानाचा मुद्रा देऊयाच, पण तुर्तास थोडंसं मैदानाकडे जाऊया जिथे धावपलकावरती फक्त आणि फक्त 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 11 धावा पाहायला मिळतात. आकाश तो बिल्कुल यहाँ पर प्रभात अंबोरे इस वक्त स्ट्राइक पर बैट की लेट कर लगा जरूर है, वहां पर थ्रो नॉन स्ट्राइक एंड पर फेंकी गई, वहां पर सेफ अपने कॉपिंग क्रीज में लैंडिंग करते हुए दोनों ही बैट्समैन दोनों ही बल्लेबाज सेफ. बात की जाए रनों की तो अब तक स्कोर कार्ड पे रन महज 12 रन, अभी भी एक बॉल बाकी है, 5 बॉल 5 गेंदों के बाद 12 रन, अभी भी एक गेंद शेष फेंकी जाने बाकी. सुहास करे के माध्यम से स्ट्राइक एंड पर बल्लेबाज होंगे नितिन मात्रे, तुषार शर्मा, परेश कड़किया, अक्षय सरोदे और संतोष बनते जाने के बाद अब कहीं ना कहीं उम्मीद है दारोमदारी रॉयल स्पोर्ट्स की इन दोनों ही बल्लेबाजों के कंधों पर होगी. लेकिन सामने जो विपक्षी गेंदबाज है वो कमर तोड़ गेंदबाजी करते हुए इस बार गली में खेला गया स्ट्रोक, वहां पर जब तक खिलाड़ी आ गए गेंद के ऊपर 1 रन पूरा किया, दूसरी की मांगा, तेजी से दौड़े जरूर है लेकिन काफी बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट और ये 2 रन पूरे करते हुए स्कोर कार्ड के ऊपर यही रनिंग रन आने जरूरी है वो किसी तरह भी आए और ये रन यहाँ पर कंप्लीट होते हुए चिकू
क्या कहना चाहेंगे, क्या बढ़िया रनिंग हो रही है यहाँ पर, रन चुराने की कोशिश यहाँ पर बल्लेबाजों के माध्यम से जारी है, और कितने रन चुराने होंगे इन बल्लेबाजों को विपक्षी टीम के लिए कि एक अच्छा टारगेट सेट किया जा सके. तर निश्चित धावा ह्या तर चोराव्या देखील लागतील, परंतु धावा ह्या वाचवाव्या देखील लागतील. अगदी शैक्षणिक शिक्षण शिकत असताना आपण म्हणतो ना, शिक्षणामध्ये एका गुणाला, क्रिकेटमध्ये एका धावेला, लोकशाहीमध्ये एका मताला खूप महत्त्व असतं. तसं क्रिकेटमध्ये देखील मित्रांनो खूप महत्त्व आहे. 14 धावा झालेत, 4 गडी देखील बाद झालेत, 2 षटकांचा खेळ संपलाय. त्याला स्पीडअप देखील करायचं आहे प्रभात तंबोरे, कारण खूप अंधार आपल्याला पाहायला मिळतो. त्रिमेंडस प्रतीक ठाकूर, बघा या खेळाडूची चर्चा देखील नेहमी होत असते आकाश, कारण या खेळाडूच्या नावावरती चक्क 2 टू व्हीलर बाईक आहेत आणि तो बहुमानिक किताब देखील या खेळाडूंना मिळवला आहे. तो आज जर पाहिलं एका वेगळ्याच उत्साहानं जल्लोषानं मैदानावरती उतरताना आपल्याला पाहायला मिळतोय. तो प्रतीक ठाकूर, अर्थातच त्रिमेंडस प्रतीक ठाकूर आपल्याला पाहायला मिळतोय. बिल्कुल बिल्कुल, क्यों अपनी टीम का दारोमदार का कप्तानी पद जिसे दिया गया है, क्यों दिया गया है, इसका परिपूर्ण उदाहरण देते हुए प्रतीक ठाकुर मैदान के ऊपर. शुरुआती में 3 अहम बल्लेबाजों को मैदान के बाहर का रास्ता दिखाया और रॉयल स्पोर्ट्स की कमर तोड़ी. लेकिन यहाँ से अगर बात की जाए रनों की, तो प्रभात अम्बोरी जैसा एक जबरदस्त शैली का बल्लेबाज अभी भी बल्लेबाजी कर रहा है. उसमें वो दमखम है, उसमें वो क्षमता है कि 2 बड़े स्ट्रोक किसी भी गेंदबाज को जड़ सकते हैं. यहाँ से आने वाली जो गेंदें हैं 12, आने वाली 12 गेंदों में 30 रन बनाने का दमखम रखता है ये खिलाड़ी. तो क्या बड़े स्ट्रोक इस बल्लेबाज के बल्ले से देखने मिलेगा. इस बार देखिए मैच दिशा बनाई, वहां पर कोई खिलाड़ी मौजूद नहीं, गेंद जाएगी 1 बाउंस 2 बाउंस सीमा रेखा पार 4 रनों के लिए. क्षमता है कि स्कोर कार्ड को कभी भी घुमा सकते हैं, कभी भी इस मुकाबले में पलटवार कर सकते हैं. उसी प्रकार की बल्लेबाजी इस बार प्रभात अमूर के माध्यम से. क्या इस गेंद पर टिट फॉर टैट क्या प्रत्युत्तर देंगे या, लेकिन इस बार ऑफ स्टंप्स के बाहर जाती हुई गेंद, व्हाइट बॉल का इशारा, अतिरिक्त के सरों में 1 रनों का इजाफा. ये इजाफा नहीं, ये बिना दिवाली के बोनस है. एक रन टीम रॉयल स्पोर्ट्स के लिए इस वक्त कितना अहमियत रखता है, ये बाकायदा उनके बल्लेबाज जानते हैं. तो प्रतीक ठाकुर फिर एक बार गेंदबाजी मार्ग पर, बल्लेबाजी के प्रभात तांबोरे, यहां से बड़ा स्ट्रोक खेलेगा मंसूबा, पंच किया, यहां पर कोई खिलाड़ी मौजूद नहीं है. लीजिए आता हुआ एक और दमदार चौका. जमलेल्या तमाम प्रेक्षक वर्गांचं पुनश्च एकदा राष्ट्रवादी चषक 2024 आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय की विविध क्षेत्रातील मान्यवर अतिथी मात्र एक एक करून आमच्या व्यासपीठाला भेट देत आहेत. आणि आज जर सांगायचं म्हणलं तर बॉडी बिल्डिंग क्षेत्रामधील एक उत्कृष्ट असा खेळाडू आणि ज्यांनी मात्र भारताच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा बिंबवलाय, अर्थातच पुजारी सर हे देखील आमच्या व्यासपीठामध्ये जुडले गेले. तर त्यांच्या माहितीसाठी थोडीशी माहिती या स्पर्धेबद्दल देऊ इच्छितो. साहेब, 2 दिवस चालणारी इंटर कॉलनी कळंबोली शहरापुरती मर्यादित क्रिकेटची स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये 22 संघांनी समावेश केला. काल शनिवारच्या दिवसामधून क्षेत्ररक्षण करणारा संघ फायनलमध्ये मजल मारली आणि आजच्या दिवसामध्ये आजच्या लॉट मधून मात्र बॅटिंग करणारा संघ हा फायनलमध्ये आलाय. फायनलची मॅच तुमच्या समोर चालू आहे. टॉस झाला होता आणि त्या टॉसमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमने टॉस जिंकला, पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय केला. सुरुवात खूप चांगली राहिली क्षेत्ररक्षण करणारीची टीमनी आणि प्रत्युत्तरादाखल मात्र आपण पाहतोय की सामन्यावरती थोडासा पकड निर्माण करण्याचा प्रयत्न रॉयल संघाकडून देखील केला जातोय. रॉयल हा संघ फलंदाजी करतोय. आदित्य प्रिया रिया लॉजिस्टिक किंजल 11 हा संघ मात्र क्षेत्ररक्षण करतोय. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि मॅन ऑफ द टुर्नामेंटसाठी या स्पोर्ट्स बायसिकल दिल्या जात आहेत, या सायकल्स दिल्या जात आहेत. आणि विशेष अजून एक कौतुकाची गोष्ट अशी की आमच्या आयोजकांनी एक निर्धार घेतला होता. ज्या वेळेला या स्पर्धेची अनाउन्समेंट केली होती त्यावेळेला या संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे पारितोषिक अशा खेळाडूला जाणार आहे ज्या खेळाडूंनी संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण दर्शवलंय. मग तो खेळाडू पहिल्याच राऊंडमध्ये जरी बाहेर गेला असेल तरी देखील चालेल. आणि ते नाव मात्र आमच्या आयोजकांनी इथे काढलेलं आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं. ते जरूर आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. परंतु आकाश मात्र आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जुडलेत जे मात्र राष्ट्रीय भाषा हिंदीमध्ये खूप चांगलं समालोचन करतात.
तो बिल्कुल धन्यवाद प्रशांत। यहाँ पर देखिए प्रभात अमोरी की अगर मैं बात करता, उस प्रकार की बल्लेबाजी मैदान के अंदर उनके माध्यम से देखने को मिलते हुए दो बाउंड्रीज उन्होंने जड़े प्रतीक ठाकुर के गेंदबाजी पर टिट फॉर टैट दिया। प्रतीक ठाकुर जो 3 बल्लेबाजों का आउट किया था जिन्होंने पहले ओवर में, लेकिन उनकी दूसरी ओवर में प्रभात अंबोरे ने उसका जवाब देते हुए लगातार 2 बाउंड्रीज लगाई। इस बार फिर स्ट्राइक एंड पर होंगे बल्लेबाज प्रभात अंबोरे। काफी उम्मीद होगी रॉयल्स को उनके बल्लेबाजी से कि यहाँ पर कुछ बड़ा देखने को मिलेगा उनके बल्लेबाजी से। क्या बड़ा स्ट्रोक आएगा या बेटे वो इस बार लेके बैटों के बीच लिया, यहाँ पर क्या आयोवा कैच बनेगा? ओ लीजिए, मिल गया हमारा आयोवा कैच का पहला प्रेक्षक। गेंद जाती हुई आउट ऑफ द पार्क, इनटू द प्राइज 6 रनों के लिए। बघा भांबारला बिचारा काय झालं आयुष्यामध्ये त्याला कळत नाहीये, पण 1000 रुपये खिशामध्ये आलेत एवढं खरंय. त्याच्या पाठीमध्ये त्याचा 500चा भागीदार पण आलाय. 500 तुला भेटणार नाहीत पण भावा, हसू नकोस तू. 34 मॅच चालू राहील. इकडे मित्रा, मॅच चालू द्या. डीजे प्लीज. तर मित्रांनो, पहिली खोज जी आम्ही करत होतो 34 आयवा कॅचची, ती आम्हाला इथे आमच्या व्यासपीठावरती भेटली आहे. पहिला भाग्यवान प्रेक्षक आम्हाला भेटलाय, ज्यांनी मात्र प्रेक्षकांमध्ये उभं राहून आयवा कॅच कंप्लीट केली आहे आणि तब्बल 1000 रुपयांचा मानकरी ठरला. एकदा जोरदार टाळ्या मित्रासाठी. तो बिल्कुल प्रशांत अगर बात की जाए, आकाश एक मिनिट. मित्रा, सर्वप्रथम तुझं नाव काय? अजित कोकरे. अजित कोकरे. मित्रा, राहतोस कुठे? इथं हनुमान मंदिरापाशी. हनुमान मंदिरापाशी राहतो. ही मॅच तू एन्जॉय करतोय, घरी बसून मॅच बघत होतास, परत इथे आलास, वाटलं होतं, स्वप्न पाहिलं होतं 1000 रुपये जिंकण्याचं, ते स्वप्न तुझं पूर्ण झालं. कसं वाटते तुला भारी वाटतंय आता. आता? मग संध्याकाळी काय बेत आखलाय या 1000 रुपयाचा? नाही आता काय, आता काय नाही, बघू आता काय. तिथे बाजूला तुझे भागीदार होते, त्यांच्यामध्ये काय कॉन्ट्रो होणार आहे का? बघू आता त्यांच्या. सर्व आता बघू आता. बघ, तुझ्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, ते मात्र तुला आम्ही देणार आहोत. परंतु हे पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलंय, हेमंत चौधरी, त्याच्यानंतर इरफान भाई पटेल, आयस आकाश नावं घ्यायचे नक्कीच, खरा तिंगळे आणि इरफान पटेल. भरत इंगळे, आभार व्यक्त करतो. हेमंत चौधरी आणि इरफान पटेल. या 1000 रुपयांवरती कॉमेंट्री बॉक्स मध्ये टॅक्स देखील लागतो 200 रुपयांचा, तर तो तुला द्यावा लागेल. तिथे टोल बुक ते आमचं, त्या टोल बूथ वरती तुला 200 रुपये जमा करून जावं लागेल. चालेल. कसं वाटलं स्पर्धेबद्दल? काय सांगशील? खूप भारी स्पर्धा आहे. काय शुभेच्छा देतील आयोजकांना? खूप छान असं सहकार्य केलंय, भरपूर टीम्स पण चांगले आहेत. बस. ओके, तर हा होता कोकरे, पहिला विजेता ठरला आयवा कॅचचा. अभिनंदन मित्रा, थँक्यू सो मच. या स्पर्धेमध्ये तू आमच्या सोबत जुडला गेलास. तो बिल्कुल यहाँ से पहला वो प्रेक्षक मिल गया है हमें, जिन्होंने आयोजकों के जेब से निकाले वो 1000 रुपए, जहां पर हमारे ऑर्गेनाइजर ढूंढ रहे थे कि कौन होगा वो दर्शक जिनके हाथों में सौंपी जाएगी 1000 रुपए की इनामी राशि. 1000 रुपए की इनामी राशि. देखिए, टोल से आगे निकलते हुए प्रेक्षक, लेकिन टोल भरने का नाम नहीं लेते, फास्टैग दिखाते हुए चले गए. तो बिल्कुल फास्टैग इनकी स्माइल थी, जो हमारे ऑर्गेनाइजर के लिए बहुत कीमती है. आप इस मैदान पर उपस्थित होकर हमारे ऑर्गेनाइजर को सपोर्ट कर रहे हैं, वही हमारे लिए फास्टैग है. तो चले मैदान के अंदर. प्रभात अंबोरे ऑन फायर. इस बार रिवर्स अटेम्प्ट करने की कोशिश, लेकिन बल्ले का संपर्क नहीं होता हुआ. बीट होते हुए बल्लेबाज यहाँ पर डॉट के स्वरूप में आती हुई गेंद, डॉट गेंद, यानी कि टीम आदित्य प्रिया रिया किंजल स्पोर्ट्स की रेल रायत की सांस होगी, क्योंकि प्रभात अंबोरे इन्होंने अब एक आक्रामक रूप धारण किया है. अब यहां से बल्ले का फेस खोला है, तलवार में धार लगाई है और बड़े प्रहार करने का मंसूबा बनाया ही नहीं है कि हर स्ट्रोक पे, हर गेंद पर एक बड़ा स्ट्रोक जड़ रहे हैं. तो चलिए प्रभात अंबोरे एक बार फिर स्ट्राइक एंड पर. गेंदबाज के लिए विलास. इस बार रुककर काफी देर तक इंतजार किया, गेंद को अपने पास आने दिया, लेग कट किया वहां पर जब तक खिलाड़ी आएंगे. 1 रन पूरा किया. क्या रन आउट का मौका होगा? यहाँ पर अंपायर पर इसका किसी भी प्रकार का असर नहीं होता, यानी कि सेफ लैंडिंग होते हुए दोनों ही बल्लेबाज 2 रन पूरा करते हुए. टीम की रनों संख्या की अगर बात की जाए तो 37 रन. देखिए, जो टीम रनों के लिए संघर्ष कर रही थी, अब कहीं ना कहीं एक सम्मानजनक स्थिति में जाकर स्कोर को खड़ा कर लिया है टीम रॉयल स्पोर्ट्स क्लब कलंबोली. या दरम्यान आपण पाहतोय की ज्यांचं नुकतंच शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होते, यशस्वी मराठी उद्योजक अर्थात अमोलदादा जरे, श्री बिल्डर्स सर्वेसर्वा यांचं आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया. त्याचबरोबर आपण पाहतोय की महाराष्ट्र प्रशासनामध्ये मात्र आपण पाहतोय की एक अधिकारी म्हणून जी आपली भूमिका दर्शवत आहेत, अर्थात प्रकाशदादा मानवर यांचं देखील आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. मराठी यशस्वी उद्योजक म्हणून सातत्याने आपण ज्यांना संबोधतोय, आणि आज बांधकाम क्षेत्रामध्ये मात्र जे नाव सर्वांच्याच विश्वासाचं बनतंय आणि सर्वांची स्वप्न पूर्ण करतंय, अर्थात श्री बिल्डर्स सर्वेसर्वा अमोलदादा जरे हे मात्र आमच्या समेत जुडले गेले. तर त्यांचं देखील आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. आणि विनंती असेल रामदासजी मानवर
यायचे आपण आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. आयोजकांच्या माध्यमातून तुम्हाला देखील विनंती असेल की यायचं व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. रामदासजी मानवर. तो बिल्कुल चलिए यहाँ पर प्रभात अंबोरे जो एक बढ़िया शैली की बल्लेबाजी कर रहे थे, लेकिन पैतन के बाहर का रास्ता दिखाया विलास कदम ने. उसके बाद नए बल्लेबाज मास्टरमाइंड ऑफ कलम्बोली क्रिकेट जिसे कहा जाता है वो खिलाड़ी मैदान के अंदर. तो चलिए अब कहीं ना कहीं जिम्मेदारी का पोटला अब अरविंद डेकले के कंधों पर होगा. इस बार बड़ा स्ट्रोक खेलने का मंसूबा, लेकिन संपर्क नहीं होता हुआ. यहाँ पर अंपायर का इशारा 22 के स्वरूप में. रन आते हुए यहाँ पर दूसरे रन लेने का मंसूबा बनाया था, लेकिन यहां पर हुई ओवर की समाप्ति. टीम की टोटल रन संख्या की अगर बात की जाए तो 38 रन स्कोर कार्ड पर लगे हैं और 39 रनों का टारगेट सेट किया आदित्य प्रिया रिया किंजल स्पोर्ट्स क्लब कोलंबोली के लिए. तो 39 रनों का पीछा कैसे होगा उसके पहले ले चलेंगे हमारे इस भव्य दिव्य मंच पर, जहां पर हमारे मेहमानों का स्वागत सत्कार किया जाएगा. प्रशांत. मराठी उद्योजक बांधकाम क्षेत्रामध्ये ज्यांनी विश्वसनीय काम केलं आणि असंख्य साऱ्या सर्वसामान्य जनतेची ज्यांनी स्वप्न पूर्ण केली, अर्थात अमोलदादा जरे यांचं मात्र आपण विशेष मान सन्मान मात्र आमच्या व्यासपीठाच्या माध्यमातून करणार आहोत. श्री बिल्डर्स या स्वप्नांना पूर्ण करूयात. प्रोप्रायटर अमोलदादा जरे यांचा एक विशेष मान सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय. केंद्रे साहेब थोडासा मॉनिटरचा आवाज वाढवा. केंद्रे. तर नक्कीच आपल्या व्यासपीठावरती आपण पाहतोय अमोलदादा जरे यांचा एक विशेष मान सन्मान केला जातोय. त्याचबरोबर आपण पाहतोय की महाराष्ट्र प्रशासनामध्ये राज्यपत्रित घोषित अधिकारी म्हणून जी आपली भूमिका दर्शवतात, परखड भूमिका दर्शवतात, अर्थात प्रकाशदादा मानवर यांचा देखील आपण एक सन्मान करणार आहोत. तर विनंती असेल प्रकाशदादा यांना देखील आपण देखील पुढे यायचंय. तर प्रकाशदादांचा देखील एक विशेष मान सन्मान आज मात्र केला जातोय. चला लवकर यायचं खेळाडूंनी. आकाश स्कोर काय आलाय? 38. रामदासजी मानवर साहेबांना देखील विनंती असेल की आपण देखील यायचं. त्यानंतर ऍडव्होकेट गोंधळी साहेबांना देखील विनंती असेल की आपण देखील पुढे यायचं. आपला देखील आम्ही सन्मान करणार आहोत. ऍडव्होकेट गोंधळी साहेब आपण देखील पुढे यायचं. आपला देखील एक सन्मान केला जाईल. चला आपण सामन्याला सुरुवात करायची प्लीज. तर चला सामन्याला सुरुवात करायची. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. चला लवकर. त्यानंतर पटेल साहेबांना देखील विनंती असेल की आपण देखील पुढे यायचं. आपला देखील सन्मान करणार आहोत. पटेल साहेबांना देखील विनंती असेल की आपण देखील यायचं. आपला देखील एक सन्मान केला जाईल. पटेल साहेबांना देखील विनंती असेल की आपण देखील यायचे. राष्ट्रवादी चषक 2024च्या माध्यमातून तमाम मान्यवर अतिथीगण यांचं आपण मनपूर्वक आपल्या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत करतोय. मित्रांनो, ही संपूर्ण स्पर्धा पार पाडत असताना भरपूर चेहऱ्यांनी आज मात्र आम्हाला सहकार्याची भूमिका दर्शवली. मागील कित्येक वर्षांपासून सातत्याने ॲडव्होकेट तुषारजी पाटील साहेबांचा हा प्रवास न थांबता न थकता पुढे पुढे चालू लागलाय. परंतु या सर्व प्रवासामध्ये भरपूर असे चेहरे होते जे प्रत्येक वेळी क्षणोक्षणी आमच्या बरोबर होते, परंतु आज ते आमच्या बरोबर नाहीयेत. परंतु त्यांच्या असंख्य साऱ्या आठवणी आज देखील आमच्या हृदयाच्या अगदी जवळ आहेत. आणि नुकतंच आयोजकांच्या माध्यमातून ज्या प्रकारे आम्हाला माहिती मिळाली, हे चेहरे फक्त आणि फक्त आमच्यासाठी मित्र नव्हते, तर आमच्या आयुष्यामधील एक अविभाज्य घटक देखील होते. आणि हे चेहरे आज आपल्या बरोबर नाहीयेत. तर स्वर्गीय नारायण पुजारी
स्वर्गीय सूरज पवार आणि स्वर्गीय विशाल बोराटे यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. तर विनंती असेल सर्वच मायबाप जनतेला, आपण जिथे आहात तिथे 2 क्षणांच्या भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी स्तब्ध उभं राहायचंय. खेळाडूंना विनंती असेल, आपण ज्या कॅप्स परिधान केलेत, आपले जे गॉगल्स आहेत ते आपण उतरवायचे आणि 2 क्षणांची श्रद्धांजली इथे मात्र आपण अर्पित करायचे. एक साथ सावधान. ओम शांती. थँक्यू सो मच. नक्कीच मित्रांनो, हृदयाला चटका लावून जाणारी घटना मागील काही महिन्यांपासून चालू आहे कळंबोली परिसरामध्ये. हे का होतं याच्या मागचं कारण अद्याप देखील अस्पष्ट आहे, परंतु या दुःखद घटना मात्र सातत्याने हृदयाला वेगळे चटके देऊन जातात. आज हृदयाचा प्रत्येक ठोका घेणारा प्रत्येक श्वास मात्र त्यांच्या आठवणींना उजाळा देतोय. आणि आज या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या आयोजकांच्या माध्यमातून स्वर्गीय नारायणजी पुजारी साहेब, स्वर्गीय सूरजजी पवार आणि त्याचबरोबर स्वर्गीय विशालजी बोराटे यांना मात्र भावपूर्ण श्रद्धांजली आज मात्र आम्ही या व्यासपीठाच्या माध्यमातून अर्पित करतो. तर मी आभार व्यक्त करेन या जनतेचं, तुम्ही आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या समेत जुडल्या गेल्यात याबद्दल. त्यानंतर मित्रांनो, आजचा सर्वाधिक मोलाचा, अमूल्य आणि सुवर्ण क्षण जो मात्र आम्ही आज व्यासपीठावरती साजरा करणार आहोत. काल परवापासून सातत्याने कळंबोली परिसरामध्ये चर्चा चाललेली हा चेहरा आम्हाला कधी एकदाचा पाहायला मिळतोय, ज्या चेहऱ्याने संपूर्ण इंस्टाग्रामवरती संपूर्ण तरुणाईला एक वेगळं वेड लावलंय आणि अक्षरशः तरुणाईला शरीराचं महत्व काय आहे, शरीर संपदा ही सर्वाधिक अमूल्य आहे आणि हिचं जतन करणं हे आपलं काम आहे, हे ज्यांनी मात्र ठासून सांगितलं. अर्थातच आपले सुभाषजी पुजारी सर यांचा एक विशेष मान सन्मान, आदर सत्कार आमच्या व्यासपीठावरती करणार आहोत. तर आयोजकांना विनंती असेल की आपण सज्ज राहायचंय. जसा ओव्हर ब्रेक होईल त्यावेळेला मात्र आपण सुभाष पुजारी सरांचा एक विशेष गुणगौरव करणार आहोत. मित्रांनो, सरांबद्दल थोडीशी माहिती तुमच्यापर्यंत मॅचच्या बरोबर घेऊन येतो. असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर आहेत, मिस्टर वर्ल्ड, मिस्टर एशिया, मिस्टर इंडिया, ऑल इंडिया पोलीस आणि त्याचबरोबर मिस्टर महा 2021 आणि 2022 त्यांनी पटकावलंय. आणि भारताच्या शिरपेचामध्ये सर्वाधिक सुंदर मानाचा तुरा साहेबांनी मात्र बिंबवलाय. साहेबांचा मान सन्मान आपण करणार आहोत. आणि त्याचबरोबर राष्ट्रीय इंटरनॅशनल पातळीवरती ज्या प्रकारे त्यांनी बॉडी बिल्डिंगची पोजेस दाखवून विरोधकांच्या मनामध्ये धडकी निर्माण केली आणि समाजामध्ये जे समाजकंटक डोकं वर काढतायत त्यांच्या मुसक्या ज्या प्रकारे त्यांनी आवडल्या आणि हे सर्व पार पाडत असताना ही त्यांची धडधाकड शरीरयष्टी मनामध्ये धडकी भरवते ना, त्याची एक छोटीशी झलक आम्हाला जर का पाहायला मिळाली तर नक्कीच आजचा दिवस हा साजरा झाला. तर नक्कीच साहेबांना आपण विनंती करणार आहोत, एक छोटीशी पोजिंग जर आम्हाला पाहायला मिळाली तर नक्कीच आम्हाला खूप आनंद प्राप्त होईल. पण प्रशांत सर, आपल्याच विनंती असेल की आमचं काही प्रेक्षक वर्ग इथं उपस्थित आहे, ते म्हणतायत की जेव्हा प्राइज सेरेमनी होईल ना तेव्हा हे झालं तर बरं होईल, कारण भरपूर प्रेक्षक असे ज्यांना जे काय आपल्या मंचावरचं काही दिसत नाहीये. तर विनंती असेल आपण हे जे स्वागत सत्कार गौरव गुण सोहळा आहे ते आपण प्रेझेंटेशनच्या वेळेस करू. तर नक्कीच तुमच्या विनंतीला मान देऊन धन्यवाद प्रेक्षकांचा मान ठेवल्याबद्दल. तो चलिए ले चलते मैच की तरफ, जहां पर प्रतीक ठाकुर के बल्ले से एक दमदार चौका आया इस बार, लेकिन शायद नक्कीच आकाश, प्रेक्षकांच्या विनंतीला मान देणं आमचा आयोजक आणि कळंबोली क्रिकेट समालोचक म्हणून काम आहे, परंतु सुनियोजित कार्यक्रम आखले गेलेले आहेत आणि त्या कार्यक्रमांकडे वेगाने त्यांना रवाना व्हायचंय. आणि प्रशासनामध्ये काम करत असताना भरपूर सारा प्रचंड भार त्यांच्या खांद्यांवरती आहे, त्यामुळे हा छोटासा जो गुणगौरवण्याचा कार्यक्रम आहे तो मात्र आपण या ओव्हर नंतर करणार आहोत. इस बार देखिए बड़ा स्ट्रोक खेलने का मंसूबा बनाया था, लेकिन अलग कापेट ऑन साइड की दिशा में परिष्कार के गेंद के ऊपर आएंगे. थोड़ा सा फंबल हुआ लेकिन बल्लेबाज उतनी चतुराई से दौड़े और 2 रन पूरा किया स्कोर कार्ड के ऊपर. 2 रनों से अगर स्कोर कार्ड की बात की जाए तो काफी तेजी से 7 रन स्कोर कार्ड पर आते हुए. नो लॉस ऑफ विकेट. टीम आदित्य प्रिया रिया किंजल स्पोर्ट्स क्लब कलंबोली का प्रतीक ठाकुर और सुहास करे की अगर बात की जाए तो कलंबोली प्रीमियर लीग 2024 के हंगामे में द बाइकर मैन के नाम से जिसे संबोधा गया, बाइक अपने नाम की मैन ऑफ द सीरीज की, वही खिलाड़ी इस वक्त नॉन स्ट्राइक एंड पर. इस बार ऑन साइड की दिशा में संतोष बनते गेंद के ऊपर और 2 बल्लेबाजों को 1 ही रन लेने का मौका मिलेगा. तो यहां से 1 रन पूरा करते हुए टीम की रन संख्या 8 रन. सुरेश मुनीम गेंदबाजी मार्ग पर. शुरुआती अगर 2 गेंद की बात की जाए तो बल्लेबाज को रोक कर और जकड़ कर रखा था, कोई बड़ा स्ट्रोक खेलने का मौका नहीं दिया था, लेकिन उसके बाद एक बड़ा स्ट्रोक प्रतीक ठाकुर के बल्ले से देखने को मिला ऑफसाइड के रीजन में और 4 रन बटोरे अपनी टीम के लिए. टीम की रन संख्या को 8 रन पे पहुंचाते हुए अब स्ट्राइक एंड पे बल्लेबाज जिसकी मैं बात कर रहा था, बाइकर मैन कलंबोली प्रीमियर लीग इस साल का सुहास करे स्ट्राइक एंड पर. पश्चिम महाराष्ट्र में
चर्चित रहने वाला वो खिलाड़ी सुहास करे होंगे स्ट्राइक एंड पर। सुहास करे तो डैशिंग खिलाड़ी इस बार, लेकिन गेंद में उछाल कम, संपर्क नहीं होता हुआ गेंद वहां पर। तर षटकाची होते सांगता आणि ज्याची आपण चर्चा करत होतो आपल्या व्यासपीठावरती पुजारी सर आलेले आहेत आणि त्यांचा एक विशेष मान सन्मान केला जाईल। तर आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून विशेष गुणगौरवाचा कार्यक्रम हा मात्र आयोजित केला गेलाय आणि साहेबांचा एक विशेष मान सन्मान करण्यासाठी साहेबांच्या शरीराला, साहेबांच्या उंचीला शोभेल अशी आज ट्रॉफी मात्र साहेबांचा सन्मान करण्यासाठी इथे आणली गेली आहे। तर विनंती असेल सतीजी पाटील साहेबांना आणि त्याचबरोबर ऍडव्होकेट तुषारजी पाटील साहेबांना आपण पुढे यायचंय आणि साहेबांचा विशेष मान सन्मान, आदर सत्कार, गुणगौरव हा आपल्या शुभ हस्ते करायचा आहे। पेदार शरीरयष्टी, मजबूत असे दंड आणि हे दंड मात्र आपण पाहतोय की समाजकंटकांच्या मुसक्या तर दाबतेच, त्याचबरोबर भारताची प्रतिमा बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये खूप उंचावते। तर नक्कीच सरांचा मात्र एक विशेष मान सन्मान होतोय। चला मॅच चालू करायची, मॅच चालू राहील, अंधार होतोय, मॅच चालू राहील। नक्कीच आपण पाहतोय की सतीजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते मात्र सरांचा विशेष मान सन्मान, आदर सत्कार केला जातो। जोरदार टाळ्या मित्रांनो, हा गौरव आहे, हा मान आहे, हा सन्मान आहे आणि हा सर्वाधिक मोठा अभिमान आहे। पुजारी सरांचा इथे मात्र विशेष गुणगौरव इथे मात्र केला जातोय। सर्वाधिक अभिमानाची गोष्ट, सर्वाधिक कौतुकाची गोष्ट आणि कळंबोलीसाठी ही सर्वाधिक न विसरणारी गोष्ट राहणार आहे की जिथे मात्र एपीआय साहेब इथे आले, त्यांनी आमचा विनंतीला मान देऊन हा गुणगौरव स्वीकारला, हे कदापि न विसरणार आहे। तर नक्कीच एका स्क्रीनवरती आपण पाहतोय आमचे संपूर्ण आयोजक, आमचे सर्वच पाहुणे आणि सर देखील एकाच फ्रेमवरती येत आहेत। तर नक्कीच धन्यवाद सर। तर आमचे डीजे मास्टर, आपणास विनंती असेल केजीएफ ची म्युझिक जर तुमच्याकडे असेल ती रेडी ठेवायची, कारण की सन्मान झालेला आहे आणि ज्या प्रकारे आम्ही सरांना विनंती केली होती की एखादी पोज आम्हाला पाहायला मिळेल तर खूप बरं वाटेल, परंतु सर्व जनतेला हा अविस्मरणीय क्षण पाहायचा आहे, तर बक्षीस वितरणाच्या वेळेला हा आपण कार्यक्रम करूया। ओवर टू कॉम्बॉक्स, किती बॉल किती पाहिजे आकाश? तो बिल्कुल यहाँ पर 18 गेंदे और 31 रनों की आवश्यकता होगी इस बार। बड़ा स्ट्रोक, हवा में गेंद, ऊंचाई ज्यादा, लंबाई कम, गेंद के नीचे तुषार शर्मा, प्रतीक ठाकुर, बिग मैन बैक टू द डग आउट। हॅलो हॅलो केंद्रे, मॉनिटरचा आवाज वाढव ना मित्रा प्लीज, कारण की स्कोर इथे स्टेजवरती जे बसले ना त्यांना देखील ऐकायचं है। थोड़ा सा स्कोर सांगा आकाश प्लीज। मैच टीम की अगर रन संख्या की बात की जाए तो महज 8 रन और 1 विकेट नुकसान पर टीम आदित्य प्रिया रिया किंजल स्पोर्ट्स कलंबोली का यहाँ पर दर्शाता हुआ यहाँ पर जीत के लिए समीकरण अब यहाँ से बदलता हुआ। आने वाली गेंदे 17, जीत के लिए 31 रनों की आवश्यकता होगी। क्या इतने आसानी से रॉयल स्पोर्ट्स क्लब कलंबोली इस मैच को छोड़ेगी? बिल्कुल नहीं। प्रतीक ठाकुर को मैदान के बाहर का रास्ता दिखाया। नए बल्लेबाज अपनी टीम के बाहुबली माने जाते हैं, अजिंक्य इस वक्त मैदान के अंदर आए हुए हैं। यस जरूर थँक्यू सो मच उदयजी पवार साहेब, आमच्या विनंतीला मान देऊन लगेच टेक्निकल बदल तुम्ही मात्र इथे घडवले। परंतु मित्रांनो, उदयजी पवार यांच्याकडून मात्र रॉयल संघासाठी एक पारितोषिक आलेलं आहे। हा सामना जर का रॉयल संघाने जिंकला तर तब्बल 10,000 रुपयांचा पारितोषिक आलंय। ओहो क्या बात है। तो चलिए यहाँ पर इनामी राशि तो रॉयल स्पोर्ट्स क्लब कलंबोली के लिए आ गई है, लेकिन गेंदबाजी के लिए अब नए गेंदबाज संतोष मदने को लाया गया है। बल्लेबाज अजिंक्य खटकाए और उनका साथ देने के लिए सुहास करे। तो यहाँ पर थोड़ी सी शांतता मैदान के चारों तरफ। कौन होगा इस राष्ट्रवादी चषक 2024 का विजेता? ये अभी भी प्रश्न चिन्ह बना। इस बार लोअर फुल टॉस की गेंद, मैच दिशा दिखाई, लॉग के बीच में ये कैच कंप्लीट करता हुआ प्रबल तंबोरे, क्या जबरदस्त कैच पकड़ा है। आतापर्यंत हॉलिवूड मध्ये सुपरमॅन पाहिला, बॅटमॅन पाहिला, त्याच्यानंतर स्पायडरमॅन पाहिला, परंतु आज मात्र इथे मैदानावरती प्रभातमॅन आपल्याला पाहायला मिळाला। काय कॅच पकडला अफलातून। तर डीजे थांबायचं प्लीज, थांबा। नवीन बॅट्समन लवकर आहे, अंधार वाढत चाललाय। तो बिल्कुल नए बल्लेबाज मैदान के आकाश अंदर। किती बॉल किती? तो वहां पर बचे हुए गेंदे 16,
जीत के लिए 31 रनों की आवश्यकता। देखिए यहाँ पर रनों की संख्या वहीं पर रुकी हुई है, गेंदों की संख्या हर गेंद पर कम होती जा रही है। तो यहाँ से समीकरण जहाँ पर 18 गेंदें 31 थी, 2 विकेट गिरने के बाद 16 गेंदें 31 की आवश्यकता होगी। तो चलिए कलमबली का और बाहुबली बल्लेबाज मैदान के अंदर सुवास करे के लिए एक परेशानी का सबक बनता हुआ कि कोई बल्लेबाज रुकने का नाम क्यों नहीं ले रहा है। ऐसा लगता है कि पवेलियन में कुछ बट रहा है। बल्लेबाज तुरंत ही मैदान के बाहर अपना रास्ता नापते हुए, तो 2 बल्लेबाज पहले प्रतीक ठाकुर फिर अजिंक्य मैदान के बाहर गए, लेकिन उसके बाद नए बल्लेबाज नीलेश भगत मैदान के अंदर सुवास करे के लिए। तो चलिए संतोष मध्य को मिली सफलता, प्रभात अंबोरे का वो जबरदस्त कैच। अगली गेंद नीलेश भगत के लिए, इस बार लेट किट करने का प्रयत्न, लेकिन यहाँ पर संपर्क अच्छा नहीं होता हुआ और यहाँ पर महज 1 रन लेने का मौका दोनों ही बल्लेबाजों के पास। 9 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं अब तक, महज 9 रन। देखिए अगर बात की जाए बल्लेबाजी की तो शुरुआती में रॉयल के बल्लेबाजों को जैसे रोक कर रखा था, अब उसी प्रकार का हाल इस वक्त आदित्य प्रिया टीम का होता हुआ, रन आने नहीं चाह रहे। बात की जाए धीरे धीरे अंधेरा हो रहा है, दोनों ही टीम के लिए थोड़ा सा परेशानी का सबक हो सकता है ये अंधेरा, लेकिन यहाँ पर थोड़ी जल्दबाजी करनी होगी। इस बार रिवर्स अटेम्प्ट किया, वहां पर खिलाड़ी जब तक गेंद के ऊपर आएंगे सर के ऊपर से सुरेश मुनुम से हुई गलती, गेंद जाती हुई सीमा में चपार, 4 रनों के लिए। डीजे 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 प्लीज नको, आता गाणंच वाजवू नका तुम्ही प्लीज. मॅच टू मॅच चालू द्या, वेळ भरपूर आहे, अंधार वाढत चाललाय, 6:45 झालेत आणि खूप कमी वेळेला कळंबोलीमध्ये असं पाहायला मिळतं की अंधारामध्ये मॅच होतात. आज थोडासा उशीर झालाय, हे ऍक्सेप्ट करावं लागेल आपल्याला, थोडीशी खेळ भावना दाखवूया आणि थोडासा स्पीडअप करूया. तो बिल्कुल यहाँ पर देखिए सुहास करे जैसी स्ट्राइक पर आया, अपना बल्ले का फेस खोला और एक बाउंड्री जुटाई अपनी टीम के लिए। सुरेश मुनिम काफी तेजी से गेंद के ऊपर गए थे, लेकिन उनसे हुई गलती जिसके चलते 4 रन आया। हो क्या जबरदस्त गेंद को अपने पास आने देने का प्रयास किया और महज 1 ही रन लेने का मौका। यहाँ पर दूसरे की मांग जरूर थी, लेकिन नकारा वहां पर नीलेश भगत ने, आत्महत्या हो सकती थी और जिसके चलते महज 1 ही रन मिले। टीम की टोटल रन संख्या 14। यहां से समीकरण बनता हुआ 13 गेंदे और 25 रनों की आवश्यकता। 13 गेंदे 25 रन। रॉयल स्पोर्ट्स क्लब कलंबोली की आदित्य प्रिया रिया किंजल स्पोर्ट्स कलंबोली, कौन होगा राष्ट्रवादी चषक 2024 का विजेता? नीलेश भगत होंगे बल्लेबाजी के लिए, संतोष मदने के लिए। इस बार रिवर्स अटेम्प्ट किया, वहां पर देखा भापा पर का जाना, गेंद को भेज दिया अलॉन्ग द कारपेट, फिर एक बार सीमा में चपार, 4 रनों के लिए। क्या जबरदस्त बल्लेबाजी। देखिए तालमेल बनाना जरूरी था और वो तालमेल मैदान के ऊपर दोनों बल्लेबाजों में बनता हुआ। मैदान के चारों तरफ निरीक्षण किया, सुहास करे से कान मंत्र लिया और रिवर्स अटेम्प्ट करते ही 4 रन बटोरे अपनी टीम के लिए। तो यहां से समीकरण बदलता हुआ, आने वाली गेंदे 12, जीत के लिए महज 21 रनों की आवश्यकता। 2 बल्लेबाज धड़ाकेदार बल्लेबाज अभी भी मैदान के ऊपर है, इनमें भी वो क्षमता है कि इस मुकाबले का रुख पलट सकते हैं, लेकिन अब कौन होगा वो गेंदबाज जो इस मुकाबले को पुनः वापस लाएगा रॉयल के खेमे में। 12 बॉल 21 राईट, बरोबर 12 बॉल 21। मराठीमध्ये एक म्हण आहे मित्रांनो, कण रगडता वाळूचे तेलही गळे. प्रयत्न करावे लागतील जिद्दी आणि चिकाटीने, आणि आज प्रयत्न मात्र कुणाचे यशस्वी होणार, रॉयल संघाचे या फिर आदित्य प्रिया रिया 11 लॉजिस्टिक या संघाचे. बघा टॉस जिंकला होता बॅटिंग करणाऱ्या टीमने, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि सामना मात्र त्यांच्या समोर येऊन थांबलाय. 12 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे, सामना अटीतटीचा आहे. राष्ट्रवादी या शब्दामध्ये जी ताकद आहे ना, जो गौप्यस्फोट करण्याची ताकद आहे, तोच गौप्यस्फोट आज मात्र आपल्या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. काय इंटरटेन झालंय, फायनल कशी असावी याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. पैसा वसूल मुकाबला. आकाश 12-21, बिल्कुल यहाँ पर 12 गेंद 21 है और स्ट्राइक पर अब बल्लेबाज सुहास करे। गेंदबाजी के लिए सुरेश मुनिम को लाया गया है, व्यक्ति दूसरी ओवर लेकर आएंगे। इस बार देखिए बड़ा स्ट्रोक खेलने का मंसूबा बनाया था, लेकिन यहाँ पर बॉडी अटैक होती हुई गेंद और यहाँ पर या दरम्यान आपण पाहतोय की प्रभुदासजी भोईर साहेब भारताचा अण्णा यांचं देखील इथे शुभ आगमन होते, तर मनपूर्वक त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. शेतकरी कामगार पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आपण पाहतोय की शेतकरी कामगार पक्षाची विचारधारा या पंचकृषीमध्ये त्यांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने पसरवली जाते. आता प्रभुदासजी भोईर साहेब यांचं देखील आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. आणि त्याचबरोबर आपण पाहतो की त्यांचे भरपूर सारे असे मित्र परिवार हे देखील इथे आलेले आहेत, तर त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. ओव्हर टू कॉम्बॉक्स. बिल्कुल यहाँ से जरूर सब समीकरण बदलता हुआ प्रशांत, 11 बॉल और 20 रनों की आवश्यकता नीलेश भगत के लिए। इस बार देखिए क्या जबरदस्त फील्ड सजाई जरूर गई थी, लेकिन अपने आप के ऊपर संयम बरता और वहां पर इकेरी को दोहरी में कन्वर्ट किया दोनों बल्लेबाजों ने। यहाँ पर देखिए तीसरे की मांग, लेकिन फिर एक बार नकारा।
सुहास करे यहाँ पर काय सामना चालू आहे मित्रांनो. 40 धावांचा पाठलाग करायचा होता आणि आता मात्र आकाश 10 चेंडू बाकी आहेत आणि आवश्यकता किती आहे? 18. 10 चेंडू 18. निलेशच्या भाषेमध्ये सांगायचं म्हणलं तर एक मोठा फटका आणि काम फिनिश. बाहुबली कळंबोलीचा स्ट्रायकर एंड वरती असे कित्येक तरी सामने त्यांनी जिंकून काढलेत, परंतु गोलंदाजाला देखील कमी लेखून चालणार नाहीये. फिरकीचा जादूगर याला संबोधलं गेलंय आणि तारणहार सातत्याने गोलंदाजीमध्ये रॉयल संघासाठी हा बनलाय. तो बिल्कुल यहाँ पर नीलेश भगत इस बार देखिए बड़ा स्ट्रोक खेलेगा मंसूबा, लेकिन ऊंचाई ज्यादा लंबाई कम, गेंद के नीचे परेश करके बड़ा विकेट, बाहुबली को जाना होगा मैदान से बाहर. चला चला स्पीडअप करायचा. नवीन बॅट्समन लवकर आपण यायचे मैदानाच्या आतमध्ये प्लीज. चला लवकर. तो बिल्कुल शशि यादव नए बल्लेबाज मैदान के अंदर यहाँ पर नीलेश भगत का विकेट गिरने के बाद कहीं ना कहीं रात की सांस लेते हुए रॉयल स्पोर्ट्स क्लब कलमोली. देखिए एक बड़ा विकेट है ये. नीलेश भगत जिनकी बात करें तो प्रशांत की, इनमें वो क्षमता है एक बड़ा स्ट्रोक जड़कर इस मुकाबले में पलटवार कर सकते हैं, लेकिन वो पलटवार करने का मौका यहाँ पर नहीं दिया. इस फिरकी के जादूगर ने इस पलटवार को करने से रोका और इस मुकाबले को अभी भी अपने पंजों में दबाकर जकड़ कर रखा है. टीम रॉयल स्पोर्ट्स क्लब कलमोली के लिए ये जीत जकड़ कर रखी हुई है. लेकिन कब तक? फिनिशर, बेस्ट फिनिशर ऑफ रोडपाली ग्रामीण क्रिकेट शशी जाधव मात्र मैदानाच्या आतमध्ये आले. तारणहार म्हणून सातत्याने संबोधले गेले. तर बघत हा तारणहार आज काय करेल. शशि यादव इस बार देखिए आते ही बड़ा स्ट्रोक लॉग ऑफ के रीजन में गेंद जाएगी 1 बाउंस सीमा रेखा पार 4 रनों के लिए. क्यों बेस्ट फिनिशर कहा जाता है प्रशांत, रोडपाली टीम का तारणहार क्यों कहा जाता है, इसका परिपूर्ण उदाहरण देते हुए शशि यादव मैदान के अंदर पहली गेंद पर 4 रन बटोरते हुए. रिक्वायर्ड कैलकुलेशन आने वाले समीकरण की बात की जाए तो आने वाली गेंदें 8, जीत के लिए 14 की आवश्यकता. चला 8-14 लवकर थोडंसं स्पीडअप करायचं मित्रांनो प्लीज. स्ट्राइक पर एक बार फिर शशि यादव 8 गेंदें 14 की आवश्यकता है. इस बार घुटना टेक तमाशा दिखाना चाहते थे, लेकिन यहाँ पर संपर्क नहीं होता हुआ. यहाँ पर 1 रन पूरा किया, काफी तेजी से दौड़े और वहां पर अंपायर का इशारा, उंगली आसमान की तरफ. शशि यादव एक और बड़ा विकेट गिरता हुआ रन आउट के स्वरूप में आत्महत्या यहाँ पर शशि यादव के माध्यम से होती हुई. तो चलिए बैट्समैन थोड़ा स्पीडअप कीजिए, अंधेरा होता हुआ. चला 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 लवकर 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 स्पीडअप करायचं आहे. कोई बैट्समैन रुकने का नाम नहीं ले रहा है. हर खिलाड़ी हर दूसरे तीसरे गेंद पे बड़ा स्ट्रोक जड़ रहा है और 5वें से 6वें गेंद पर मैदान के बाहर का रास्ता नापता हुआ नजर आया. ये कमाल है गेंदबाजों की, ये कमाल है इस फिरकी के जादूगर की. यहाँ पर गेंदबाजी और फील्डिंग से भी मुकाबले में वापसी की जाती है. इसका परिपूर्ण उदाहरण देते हुए टीम रॉयल स्पोर्ट्स क्लब कलमोली, क्या जबरदस्त फील्डिंग, क्या जबरदस्त गेंदबाजी की है. एक छोटा सा आह्वान, छोटा सा टारगेट रखा था, छोटा सा लक्ष्य ऐसा लग रहा था, लेकिन उस लक्ष्य को इतना बड़ा और इतना मजबूत कर दिया इन गेंदबाजों ने, इन खिलाड़ियों ने, कि शायद अब तक यहाँ पर बात की जाए विकेटों की तो 4 विकेट तक होने पड़ गए हैं टीम आदित्य प्रिया रिया किंजल स्पोर्ट्स क्लब कलमोली को. अंधार वाढतोय प्लीज स्पीडअप करा. इस बार देखिए परिष्कर की गेंद के ऊपर आएंगे, यहाँ पर दूसरे की मांग और क्या बिल्कुल अंपायर की उंगली आसमान की तरफ. एक और बड़ा विकेट, सुहास करे को भी जाना होगा मैदान से बाहर. देखिए क्या उत्साह है. देखिए रॉयल स्पोर्ट्स क्लब कलमोली, क्यों किंग्स ऑफ कलमोली कहा जाता है इस टीम को, इसका परिपूर्ण उदाहरण देते हुए क्या बढ़िया फील्डिंग परेश करके सुरेश मुनीम का वो आवाज आया नॉन स्ट्राइक और एकदम थेट फेंकी गेंद सुरेश मुनीम के हाथों में और रनआउट के स्वरूप में सुहास बार. आने वाली गेंदें 6, जीत के लिए आवश्यकता 12, 6 गेंदे 12 रन. कौन होगा वो गेंदबाज जिसके हाथों में थमाई जाएगी गेंद, कौन होगा वो अगला बल्लेबाज जो तलवार को धार लगाकर आएगा. नए बल्लेबाज गणेश. 6 गेंदे 12 की आवश्यकता, 6 गेंदे 12 रन. स्कोर कार्ड की बात की जाए तो 27 रन ऑन द बोर्ड और आधी टीम 5 विकेट अब तक गिर चुके हैं टीम आदित्य प्रिया रिया किंजल स्पोर्ट्स क्लब कलमोली के. तो बिल्कुल आने वाली गेंद 6, जीत के लिए 12 की आवश्यकता. नए बल्लेबाज गणेश मैदान के अंदर. तो चलिए स्पीडअप कीजिए, थोड़ा सा स्पीडअप कीजिए, काफी देर हो रही है इस मुकाबले को लेकर.
बात की जाए समय की तो चला स्पीडअप करायचं चला मित्रांनो, लवकर 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 प्लीज स्पीडअप करा लवकर, वेळ कमी आपल्याकडे. शेवटचे 6 बॉल आहेत, 12 रन्सची आवश्यकता आहे प्लीज. गणेश श्रोत्रे आलेत मैदानाच्या आतमध्ये आणि आता मात्र त्यांच्या खांद्यांवरती भार सोपवला गेलाय. शेवटच्या निर्णया षटकामध्ये कशा प्रकारे कामगिरी करतील, आपल्या संघासाठी निर्णायक हवेत. 6 चेंडूंमध्ये 12 धावा. शशी यांना आपण नॉन स्ट्रायकर एंडवरती पाहतोय. नवीन फलंदाज गणेश श्रोत्रे मैदानाच्या आतमध्ये आलेत. कोण बनणार हिरो, कोण होणार विजयाचा दावेदार, काय घडणार काय बिघडणार. राष्ट्रवादी चषक 2024 स्पर्धा सन्मानाची, स्पर्धा अभिमानाची, स्पर्धा प्रत्येक खेळाडूतील स्वप्नांची आणि आज मात्र स्वप्न पूर्ण करण्यासाठी वेडे पिसे झालेत हे सर्व खेळाडू. बिल्कुल यहाँ पर देखिए अभी भी विजेता के लिए प्रश्न चिन्ह बना हुआ है. 6 गेंदे 12 रन, कोई बड़ा स्ट्रोक नहीं है. गणेश में वो दमका में वो क्षमता है, लेकिन गेंदबाजी के लिए तुषार शर्मा इस बार ऑन साइड की दिशा में फिर परेश करके आएंगे. गेंद के ऊपर काफी तेजी से थोड़ा सा फंबल हुआ, 1 रन को दुहिरी में कन्वर्ट किया गया. देखिए हर गेंद पे अगर 2 रन जुटाया जाएगा तो कहीं ना कहीं इस मुकाबले को जीता जा सकता है, लेकिन क्या तुषार शर्मा इस तरह इस बल्लेबाज को मौका देंगे या एक बड़ा स्ट्रोक इस मुकाबले में आदित्य प्रिया को वापसी दिलाएगा, या एक और विकेट टीम रॉयल स्पोर्ट्स को मजबूती चला, चला, लवकर, दिलाते हुए लवकर. इस पूरे मुकाबले में राष्ट्रवादी चषक 2024 इस मान सम्मान की इस प्रतिस्पर्धा में एक विजेता को ढूंढता हुआ ये हमारा संपूर्ण आयोजक, कौन होगा वो विजेता. तर बघा उदय पवार यांच्याकडून रॉयल संघासाठी 10,000 रुपयांचं पारितोषिक आले जर रॉयल संघाने हा सामना जिंकला तर. तो आने वाली गेंदे 5 जीत के लिए 10 रनों की आवश्यकता. 5 गेंदे 10 रन. सागर इस बार लॉन्ग फुटोस की गेंद वहां पर खिलाड़ी प्रभात अमोरे गेंद के ऊपर आएंगे. देखिए अपने आप के ऊपर संयम बरता, गेंद के ऊपर निगाहें टिकाए रखी और काफी बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट दोनों ही बल्लेबाजों के बीच में. 4 बॉल 8. बिल्कुल दिल की धड़कनें 4 बॉल धक 8. धक धुक धक धुक करती हुई दोनों ही टीमों के खेमे में. आने वाली गेंदे 4 जीत के लिए 8 की आवश्यकता. बघा दोन्ही टीम साठी एवढेच सांगेन, रख हौसला बुलंद वो मंजर भी आएगा. रख हौसला बुलंद वो मंजर भी आएगा. पैसे से मिलने चलकर समंदर भी आएगा. थक्कर ना बेटे मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मंजिल से मिलने का मजा भी आएगा. बिल्कुल प्रशांत, लेकिन यहाँ पर देखिए मंजिल कहीं और जाती हुई ये डॉट गेंद कहीं ना कहीं परेशानी बढ़ाती हुई आदित्य प्रिया टीम की. यहाँ 3 पर बॉल 8. यहां से समीकरण बदलता हुआ प्रशांत. आने वाली गेंदे 3 जीत के लिए आवश्यकता 8. एक बड़ा स्ट्रोक मुकाबले में वापसी, यहां से एक डॉट गेंद समस्या. इस बार अलग कारपेट खेला गया स्ट्रोक. वहां पर प्रभात अमोरे काफी तेजी से गेंद के ऊपर है दौड़ के, लेकिन उतनी तेजी से दोनों बल्लेबाज दौड़ते हुए खराब थ्रो, जिसके चलते 2 रन फिर मुकम्मल किए गए स्कोर कार्ड के ऊपर. तो यहां से आने वाली गेंदे 2 गेंदे और जीत के लिए 6 रनों की आवश्यकता. यहां से अब क्या होगा, कौन होगा विजेता. इतना रोमांच होगा इस मुकाबले में ये सोचा ना था, इतना उत्साह होगा ये सोचा ना था, लेकिन राष्ट्रवादी चषक 2024 इतना मजेदार होगा ये हमें देखने को मिलता हुआ इस मैदान के ऊपर. इस बार देखिए बड़ा स्ट्रोक खेलने का मंसूबा वहां पर परेश करके है. आखिरी क्षणों में निगाह टिकाए रखी, 2 रन पूरा किया, तीसरे की मांग होगी और काफी तेजी से ये तीसरा रन भी पूरा कर लिया. प्रशांत क्या कहना चाहेंगे, जहां दुहेरी चाहिए थी दुहेरी बटोरा, जहां तिहरी चाहिए थी अब तिहरी भी बटोर लिए. आकाश किती बॉल किती पाहिजे प्लीज एक बॉल 3 रन कंपल्सरी. तर प्रेक्षक वर्गांनो बाउंड्री लाईनच्या थोडस पाठी व्हा, कदाचित तुमच्या आत येण्याने या मॅचचा निकाल बदलू शकतो. आणि विनंती करेन ज्यांना हार्टचा आणि डायबिटीज शुगरचा बीपीचा त्रास आहे त्यांनी घरी जावं आत्ताच, कारण की जिम्मेदार मंडळ असणार आहे. आणि तो आयवा कॅचचा जो हे होता ते संपलाय आता. या चेंडूवर आयवा कॅचची संधी नाहीये कुठल्याही प्रेक्षकाला. नाही उलटा आता तर खरी मजा. इरफान भाई चलो बढ़ाओ यार आयवा कॅच के लिए. नाही मग आयवा कॅच कॅन्सल आहे. 1 बॉल 3. प्रेक्षक वर्ग मायबाप जनता विनंती करतो हात जोडून पाया पडून थोडासा मागे व्हा. आपलेच खेळाडू आहे, आपलंच मैदान आहे, आपलेच आयोजक आहेत, तर विनंती असेल सहकार्यपणे आपलाच असावा. शेवटचा 1 बॉल 3 आवश्यकता. टाळ्या थांबल्या नाही पाहिजेत मित्रांनो, टाळ्यांचा गडगडाट होऊन जाऊ द्या. काय सामना होतोय राष्ट्रवादी चषक 2024. एवढा रोमांच पाहायला मिळणार वाटलं नव्हता. ओ बडा स्ट्रोक यायचा प्रयत्न पण इथं
विजेता ठरतोय राष्ट्रवादी चषक 2024चा रॉयल स्पोर्ट्स कळंबोली. काय सामना झालाय. विचार